आहे आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारत गोलंदाजीचं आव्हान केलंय महालक्ष्मी संघाला. एलपी स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी मैदानात. महालक्ष्मी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सलामीचा षटक घेऊन येतो रमेश. मात्र सलामीची जोडी मैदानात सुमित आणि विराज. स्ट्राईकला येतो सुमित. रमेशचा पहिला चेंडू. इथे मात्र पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धाव. एका अतिरिक्त धावेने खाता खोलतो सुमित. पंचांच्या डाव्याने मारा करेल रमेश. रमेशचा पुढील चेंडू सुमित साठी. इथे मात्र सुंदर असं गोलंदाजी म्हणायला लागेल रमेश याच्याकडून. एक निर्धाव चेंडू अतिशय तेज गतीने गोलंदाजी फेकतोय रमेश. परंतु तितकाच धडाकेबाज फलंदाज सुमित. रमेशचा पुढील चेंडू सुमित साठी. आणि इथे मात्र पॉप दिशेने चेंडू. एक धाव निश्चितच पूर्ण केले आहे. एका धावेवर समाधान लागतोय सुमित याला. आणि आता मात्र स्ट्राईक जातोय तो विराज. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल महालक्ष्मी संघाचं. स्ट्राईक लावतो विराज. सामना करतोय रमेश याचा. एक साईडला मारले हा चेंडू. एक धाव पूर्ण करत एका धावेचं समाधान लागतंय एलपी स्पोर्ट्स संघाला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणायला लागेल रमेश याच्याकडून. रमेशचा पुढील चेंडू सुमित साठी. आणि इथे मात्र समोर असा उंच असा हात खेळलेला चेंडू. परंतु क्षेत्ररक्षक खाली तैनात विश्वनाथ याच्याकडून सुंदर अशी झेल पकडली आहे. मात्र बाद होतोय. एक मोठा धक्का बसतोय तुम्ही त्याच्या स्वरूपात. एलपी स्पोर्ट्स संघाला एक मोठा मोहरा टिकला गेला आहे रमेश याच्याकडून. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण विश्वनाथ याच्याकडून. एक सुंदर झेल पकडलाय. बाद होतोय सुमित. मात्र सुमितची जागा कोण घेतोय पाहूया. महेश सुमितची जागा घेण्यासाठी आलाय तो महेश. पुरेपूर फायदा उठवतोय रमेश. अतिशय तेज गतीने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज यंगस्टरचा रमेश. सामना करावा लागेल महेश याला. रमेशचा पुढील चेंडू महेश साठी. इथे मात्र ऑफ साईडला खेळलेला हा चेंडू. एक धाव निश्चितच पूर्ण करतोय. एका धाव्यावरती समाधान लागतोय महेश याला. अतिशय सुंदर गोलंदाजी रमेश कडून. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण महालक्ष्मी संघातील निखिल याच्याकडून. पुन्हा एकदा रमेश. एक 7-8 पावलांचा रन करणार रमेश. सामना करेल विराज. सुंदर असा हात हटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण करत एका धावेवरती समाधान लागतंय एलपी स्पोर्ट्स संघाला. इथे मात्र एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर एलपी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होतोय 5. धावसंख्या रोखत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता महालक्ष्मी संघाने निखिल याच्या गोलंदाजीनुसार. आणि आता पुन्हा एकदा निखिल सामना करतो विराज. आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणायला लागेल निखिल याच्याकडून.
अतिशय तेज गतीने गोलंदाजी करतोय निखिल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्याताने निखिल उंच असा हा कटवलेला चेंडू पाहूया. एक धाव निश्चित पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावसाठी धावण्याचा प्रयत्न, दुसरी धावही पूर्ण करतायत एलपी स्पोर्ट्स संघाचे खेळाडू. निखिलचा पुढील चेंडू आणि आता मात्र सुंदर असा चेंडू टाकलाय निखिल याने. त्रिफलाची धोतोय विराज. अतिशय तेजगतीने फेकलेला हा चेंडू काहीसा विराजला समजण्यात आलेला नाहीये आणि बाद होऊन परततोय विराज. एक मोठा धडाकेबाज असा हा फलंदाज आणि गोलंदाज निखिल महालक्ष्मी संघाकडून खेळताना दिसतोय. आणि आता मात्र विराटची जागा घेतोय तो समीर. स्ट्राईकला आहे तो समीर. सामना करावा लागेल निखिल याचा. दोन्ही खेळाडू हे ढोकमल्यातील एकाच संघामध्ये खेळणारे खेळाडू आहेत. हेच एका संघातील खेळाडू आज आमने सामने खेळत आहेत निखिल आणि समीर. पाहूया निखिलचा पुढील चेंडू समीर साठी. पुन्हा एकदा निर्धाव टाकलेला चेंडू परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती निखिल याच्याकडून. पुन्हा एकदा निखिल सामना करेल समीर. लेफ्ट दिशेने मारले हा चेंडू. पाहूया एक धाव निश्चितच पूर्ण केले आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण महालक्ष्मी संघाकडून. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी. निखिलचा शेवटचा चेंडू सामना करेल महेश. उंच असा हा मारलेला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक तैनात परंतु पाहूया इथे काय होतंय. नॉट आउट. दोन षटकांच्या समतेनंतर धाव संख्या होते 11. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणायला लागेल महालक्ष्मी संघाची. दोन षटकांच्या समतेनंतर एलपी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होते आहे 11. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल महालक्ष्मी संघाची. पाहूया या सामन्यातील शेवटचा षटक कोण घेऊन येतोय. आणि आता मात्र शेवटचा षटक घेऊन आलाय तो महालक्ष्मी संघाकडून संदेश. संदेशचा सामना करेल समीर. पंचांच्या उजव्याताने मारा करतोय संदेश. मॅन फ्रॉम हे सामना करावा लागेल समीर याला. इथे मात्र निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी तेज गतीने टाकलेला हा चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धाव. एका अतिरिक्त धावेने धाव संख्येत भर पडते आहे.
पुन्हा एकदा संदेश, सामना करेल समीर. काहीसा समीरच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल संदेश याच्याकडून. धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या रोखत संदेश. अतिशय गोलंदाजी संदेशाच्याकडून सामना करतो समीर. इथे मात्र स्वैर मारा गेलाय ऑफसाईडच्या दिशेने. पंचांचा व्हाईट चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धाव. या एका अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर होते. पुन्हा एकदा संदेश सामना करतोय समीर. आणि इथे मात्र उंच असा हात आठवलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. महालक्ष्मी संघाकडून उत्तम असा हा खेळ घेतोय आणि समीर बाद होतोय. झेल बाद होऊन परततोय समीर. इथे मात्र उंच असा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात. एका धावेसाठी, एका धावेने धावसंख्येत भर होते आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी महालक्ष्मी संघाकडून. संघ मालक मिलिंद पाटील खुश आहेत आपल्या संघावरती. खेळाडू अतिशय सुंदर प्रकारे खेळी खेळतायत. आणि इथे मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडते. या षटकातील काहीसा खेळ बाकी. पुन्हा एकदा सामना करतोय विवेक. आणि इथे मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल ठरतोय एलपी स्पोर्ट्स संघ. मात्र तंबूत परतावं लागतंय विवेक याला. स्ट्राईकला जातोय तो महेश. पाहूया विवेकची जागा कोण घेतोय. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी. सामना करतोय महेश. संदेश याचा. संदेशचा शेवटचा चेंडू महेश साठी. उंच असा समोरच मारलेला फटका. पाहूया क्षेत्ररक्षक तैनात. विश्वनाथ काहीसा गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि पाहूया किती धावा पूर्ण करतायत एलपी स्पोर्ट्स संघाचे खेळाडू. 2 धावा पूर्ण करत एलपी स्पोर्ट संघाची धावसंख्या होते आहे 17. 18 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय महालक्ष्मी संघासमोर एलपी स्पोर्ट्स संघाने.
18 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय महालक्ष्मी संघासमोर. महालक्ष्मी संघाचे धडाकेबाज सलामीचे फलंदाज मैदानात रमेश आणि संदेश. उंच असा आलेखसाठी दिशेने मारलेला चेंडू एक धाव निश्चित पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी धावलाय, दुसरा धावही पूर्ण करतोय रमेश. सुमित हॅलो. सुमितचा पुढील चेंडू सामना करेल रमेश. हा बोला ना. हा इथे मात्र निर्धाव चेंडू अतिशय दोन दोन सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल सुमित याच्याकडून. काय ते? नाही नाही, मी अंपायरिंग ला. हा हा. की हो. इथे काही होऊ शकतं. 5 square feet. सामना करावा लागेल रमीज याला सुमित याचा. इथे मात्र ऑफच्या दिशेने मारला हा चेंडू. सुमितचा पुढील चेंडू रमीज साठी पंचांच्या डाळताने माना करतोय सुमित. पुन्हा एकदा ऑफ साईड लेवल खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये काही लागले नाहीये. आणि इथे मात्र बाईक स्वरूपात एक धाव मिळते. पुन्हा एकदा सुमित आणि आता मात्र स्ट्राईक ला येतो संदेश. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय डिक्लर स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेवर समाधान मानावं लागेल संदेश याला. हा चालेल. अतिशय सुंदर गोलंदाजी सुमित याच्याकडून, परंतु तितकीच सुंदर फलंदाजी महालक्ष्मी संघाकडून. काही मोठ्या धावांची गरज नाहीये, परंतु सुंदर मारला असा हा चेंडू एक धाव निश्चितच पूर्ण करतायत. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण एलपी स्पोर्ट्स संघाकडून. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या संपल्यानंतर महालक्ष्मी संघाची धावसंख्या होते 6. 18 धावांचं उद्दिष्ट असेल महालक्ष्मी संघासमोर. एका षटकाच्या संपल्यानंतर महालक्ष्मी संघाची धावसंख्या होते 6. मनीष आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो मनीष. मॅन फ्रॉम वेतोशी. डावखुरा असा हा गोलंदाज आपल्या तेच गोलंदाजी करणारा असा हा गोलंदाज मनीष. मात्र सामना करतोय संदेश. भोकमळेचा असा हा धडाकेबाज फलंदाज संदेश. सामना करतोय मनीषचा पुढील चेंडू संदेश साठी. आणि इथे मात्र ऑफ साईडला खेळलेला हा चेंडू एक धाव निश्चित पूर्ण करतोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल संदेश याला. अतिशय सुंदर गोलंदाजी, तितके सुंदर फलंदाजी संदेश याच्याकडून. पुन्हा एकदा मनीषचा पुढील चेंडू. आता मात्र आहे तो रमेश. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडला मारला चेंडू. एक धाव निश्चित पूर्ण करत दुसऱ्या धावले, दुसरी धावही पूर्ण करतायत. अतिशय सुंदर रनिंग म्हणायला लागेल महालक्ष्मी संघाकडून. संदेश आणि रमेश याची अतिशय सुंदर प्रकारे खेळ खेळतायत रमेश आणि संदेश. त्यांना निश्चितच माहित आहे की इथे मोठ्या फटक्यांची काहीच गरज नाहीये. पुन्हा एकदा सुंदर तटवलेला चेंडू. एक धाव निश्चितच पूर्ण केली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल रमेश याला. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. मनीषचा पुढील चेंडू पंचांच्या उजव्या हाताने मारा करेल मनीष.
मात्र सामना करतोय संदेश. अतिशय सुंदर प्रकारे खेळी खेळतात संदेश आणि रमेश. पुन्हा एकदा आणि इथे मात्र रनआउट होतोय संदेश. एक मोठा धक्का म्हणावा लागेल संदेशच्या स्वरूपात महालक्ष्मी संघाला. दोन चेंडू शिल्लक आणि आता मात्र आलाय तो निखिल. महालक्ष्मी संघाकडून धडाकेबाज असा हा फलंदाज. मागील 2 मॅच मध्ये षटकारांची आतिषबाजी करणारा असा हा धडाकेबाज फलंदाज निखिल. परंतु अजूनही मैदानामध्ये टिकून आहे रमेश. सामना करावा लागेल तो मनीष याचा. फिरकी असा हा गोलंदाज मनीष. अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईक घेतोय निखिल. मनीषचा पुढील चेंडू निखिल साठी. आणि इथे मात्र काहीसा चेंडू बॅटीच्या पट्ट्यात गावले नाही आणि ढेकळाच्या स्वरूपात ढेकलर स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेवर समाधान मला लागतंय निखिल याला. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. पाहूया मनीषचा शेवटचा चेंडू. सामना करतोय निखिल. इथे मात्र लेगच्या स्वरूपात मारला चेंडू. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धावही पूर्ण करतोय. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. दुसरी धावही पूर्ण केली आहे. 2 धावांनी धावसंख्येत भर होते आहे. धावसंख्या होती आहे 13. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावा. चालू असलेला सामना हा सेमीफायनलचा सामना. अतितटीत चाललेला सामना. एलपी स्पोर्ट्स वर्सेस महालक्ष्मी. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. पाहूया एलपी स्पोर्ट्स संघाकडून शेवटच्या षटक कोण घेऊन येतोय. मात्र स्ट्राईकला येतो रमेश. एलपी स्पोर्ट्स संघाकडून शेवटच्या षटक घेऊन येतो महेश. पंचांच्या डाळाने मारा करेल महेश. सामना करतोय रमेश. ऑफ साईडला येऊन खेळण्याचा प्रयत्न. इंचाचा मारला हा चेंडू परंतु इतकंच त्याच्या क्षेत्ररक्षण. एक झेल सोडतोय मनीष. एक सुंदर असा झेल होता रमेश याचा. परंतु रनआउट होऊन बाद होतोय निखिल. एका धावेवरती समाधान मला लागतंय महालक्ष्मी संघाला. अजूनही 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. 5 चेंडू आणि 4 धावा. प्रेक्षकांच्या मनाला लागली आस. कोण जाईल फायनल राऊंड मध्ये. What? आता मात्र स्ट्राईकला येतोय तो विश्वनाथ. सामना करतोय महेश याचा. इथे मात्र ऑफ साईडला खेळलेला हा चेंडू. चेंडू जातो डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेवर समाधान लागेल विश्वनाथ याला. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावा असं काहीच समीकरण असेल. सामना करावा लागेल विश्वनाथ याला. महेश याचा. महेशचा पुढील चेंडू विश्वनाथ साठी. पाहूया काय करतोय विश्वनाथ. इथे मात्र सुंदर असा टाकलेला चेंडू
आणि एक चोरटी धाव घेण्यात सफल ठरतोय विश्वनाथ. एका चोरट्या धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 16. अजूनही 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुन्हा एकदा स्ट्राईक येतो रमेश आणि इथे मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल महेश याची. त्रिफळाचीत होतोय रमेश. एक मोठा गडी टिपलाय महेश याने. काहीसा अटीतटीचा चाललेला हा सामना, सेमी फायनलचा सामना एलपी स्पोर्ट्स वर्सेस महालक्ष्मी. अजूनही 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. पाहूया रमेशची जागा कोण घेतोय. की एलपी स्पोर्ट्स संघाचा महेश फिरकी असा गोलंदाज त्यांना रोखतोय. पाहूया कोण जाईल फायनल राऊंड मध्ये. स्ट्राईकला येतो प्रत्येक डावखोर असा फलंदाज. सामना करावा लागेल महेश याचा. आता मात्र साईड चेंज करून महेश 2 चेंडू आणि 2 धावा असं काहीच समीकरण असताना पाहूया क्रिकेट या खेळामध्ये काहीही होऊ शकतं. महेशचा पुढील चेंडू सामना करतोय प्रत्येक आणि ते मात्र उंच असा हात अडवल्या चेंडू. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. काहीस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल एलपी स्पोर्ट्स संघाकडून आणि विजयी ठरतोय महालक्ष्मी संघ. एक जल्लोषाचा विजय दिसतोय आपल्याला मैदानामध्ये महालक्ष्मी संघाकडून. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल महालक्ष्मी संघाची. एक अटीतटीचा चाललेला होता हा सामना, परंतु शेवटच्या चेंडूवरती या मारलेला हा उंच असा फटका. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी आणि विजयी ठरतोय महालक्ष्मी संघ. फायनल मध्ये पोहोचतोय महालक्ष्मी संघ. महालक्ष्मी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.